नमस्कार मंडळी. आज तुम्हाला गावाकडच्या जुन्या पद्धतीतील ठेशाच्या खरड्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा खरडा मी न करता आमच्या सासूबाई तुम्हाला करून दाखवतील. हे पहा, अशा प्रकारे शिजवून खरडा केला जातो. त्यासाठी प्रथम आमच्या सासूबाईंनी ह्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत. पाहू शकता, तव्यावर भाजायला टाकल्या आहेत. मिरच्या भाजत आहे तोपर्यंत त्यांनी लसण आणि त्यासोबत थोडे मीठ टाकून लसण कांडून घेतला आहे बारीक. हा नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा ठेचा असतो. हे पहा, त्यानंतर मिरच्या त्यांनी तेल टाकून छान भाजून घेतल्या आहेत. हे पहा, मिरच्या भाजत आहे तोपर्यंत त्यांनी लसण आणि मीठ बारीक करून घेतले. त्यानंतर पातेल्यामध्ये फोडणी देत आहेत. त्यासाठी पातेल्यात त्यांनी भरपूरसे तेल घेतले आहे. जिरे मोहरीची त्यांनी फोडणी केली आहे. हे पहा, आणि त्या फोडणीमध्ये अगदी थोडे म्हणजे गिलासभर पाणी टाकत आहेत. पाणी टाकून त्यांनी झाकून ठेवले आहे. त्यामुळे पटकन पाण्याला त्या उकळी येईल. आणि पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मिरच्या सगळ्या कांडून घेतल्या आहेत. मिरच्या कांडूनच घ्यायच्या आहेत, जेणेकरून जास्त बारीक होत नाहीत. त्या काढल्यामुळे, मिक्सरला काढल्यामुळे अगदीच बारीक होतील. त्यामुळे अशा प्रकारे आपण खलबत्त्यामध्ये कांडून घ्यायचे आहेत. अगदीच जुनी पारंपरिक पद्धत आहे ही गावाकडची. टेस्टला एकदम भारी हा लागतो. आणि आपण प्रवासासाठी पण कुठे 2-4 दिवस चाललो असलो तर अशा प्रकारचा शिजवलेला ठेचा आपण घेऊन जाऊ शकतो, कारण ते 2 ते 4 दिवस तो सहज टिकतो. हे पहा, अशा प्रकारे त्यांनी कांडून घेतला आहे. आणि त्यानंतर त्यांनी भरपूरशी कोथिंबीर पण चिरून घेतली आहे. हे पहा, त्या पाण्यामध्ये त्यांनी तो मिरचीचा ठेचा आणि थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा टाकून चांगल्या प्रकारे शिजवत आहेत. ते मिक्स करत आहेत. आणि त्या पाण्यामध्ये तो ठेचा शिजत आहे तोपर्यंत इकडे त्यांनी भरपूरशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. कोथिंबीरमुळे ठेचा हा थोडा तिखट पण कमी होतो. त्यामुळे भरपूरशी कोथिंबीर त्यांनी त्या ठेच्यामध्ये टाकली आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व ठेचा, थोडा कुट्टा आणि कोथिंबीर टाकून चांगल्या प्रकारे शिजवून घेतले आहे ते. हे पहा, चांगल्या प्रकारे शिजत आहेत. त्यातले पाणी आटून गेले की आपला ठेचा रेडी होतो. हे पहा, आपला ठेचा रेडी झाला आहे. हा शिजवलेला वेगळ्या प्रकारचा ठेचा आहे. गावाकडचा पारंपरिक जुन्या पद्धतीचा हा ठेचा आहे. हे पहा, ठेचा ते काढून घेत आहे. अगदीच टेस्टी हा ठेचा लागतो. जेथे तुम्ही 2 पोळ्या खाताल तिथे तुम्ही 4 नक्कीच खाताल, ही मी गॅरंटी देते तुम्हाला. हे पहा, तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.